सर, काल भोकरदनचं प्रकरणावरनं सभागृह मोठा गोंधळ झाला. तुम्ही ते सगळं प्रकरण बाहेर आणलं होतं. नक्की काय घडलं होतं, काय प्रकरण होतं आणि काय मागणी? खरं तर महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे नावाच्या एका महादेवाचा भक्त असणाऱ्या, थोडंसं शिक्षण कमी आणि शेतकरी असणाऱ्या आणि थोडासा भोळसर स्वभाव असलेल्या या माणसाला विस्तवामध्ये लोखंडी रॉड लाल बुंद करून त्याच्या हातापायानं चटके देणं, त्याच्या गुप्तांगात ते सळई खुपसणं किंवा त्याला हाताला, मानाला, पोटाला चटके देणं, हे माणुसकीला काळिमा फासणारी घटना भोकरदन तालुक्यातल्या, जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या अनवा गावामध्ये घडली. ही घटना घडल्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवणार आहे आणि ते कृत्य होत असताना आजूबाजूला 10-12 माणसं त्या ठिकाणी होते. हे प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारं प्रकरण होतं आणि ह्या प्रकरणामध्ये कोण आरोपी आहेत आणि का हे केलं गेलं हे मी त्या अनवा गावामध्ये जाऊन मी तिथल्या एसपींना भेटलो, त्याच्या आईवडिलांना भेटलो, गावातल्या गावकऱ्यांना भेटलो, त्या घटनास्थळी गेलो. हे सगळं प्रकरण बघत असताना या महाराष्ट्रामध्ये माणुसकीचा काळिमा फासणाऱ्या ही जी घटना घडली, या घटनेविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिल्यांदा मी पोस्ट लिहिली, तिथं जाऊन पोहोचलो, एसपींना भेटलो. त्यातला एक आरोपी अटक झालाय, पण त्याला वरदहस्त असणारा त्याचा भाऊ नवनाथ दौंड पाटील नावाचा जो उभाटा पक्षाचा तालुका प्रमुख आहे, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, खाजगी सावकारीचा धंदा आहे आणि त्याची त्या गावामध्ये खूप मोठी दहशत आहे. याच्या अगोदरही त्या नवनाथ दौंडनी त्या गावामध्ये अल्पसंख्याक समाजावरती हातात कुऱ्हाड घेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत. हे प्रकरण एवढं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वर्गीय संतोष देशमुखांना मारलं गेलं त्याच्यापेक्षाही भयानक वास्तव या कैलास बोराडेंच्या प्रकरणामध्ये आहे. तेव्हा कैलास बोराडेंना न्याय भेटला पाहिजे ही भूमिका मी या प्रकरण मला ज्या दिवशी समजलं तेव्हापासून आजपर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे खोक्या भोसलेच्या मारहाणीचे व्हिडिओ येतात आणि ह्या खोक्या भोसले सुरेश दसांचा कार्यकर्ता असल्याचं पण आता स्पष्ट झालंय. सोबत त्यांचे बरेचसे फोटो आहेत. नक्की काय वाटतं? खोक्या भोसले हा सुरेश दसांचा एकदम पहिल्या 5 मधला कार्यकर्ता आहे, तशी ऑडिओ आहे. किंवा सुरेश धस निवडणुकीला उभं राहत असताना 100-125 गाड्यांचा ताफा घेऊन जाणारा हा खोक्या भोसले, त्याच्या रील्स आणि त्याचा ॲटिट्यूड आणि त्याचं वागणं, त्याचं नाव सतीश भोसले पण त्याला खोक्या या नावाने ओळखलं जातं. म्हणजे या माणसाचं आणि त्या सुरेश दसांनी महाराष्ट्राला आका हा शब्द दिला. आरोपी आणि मग त्या आरोपीचा नेता यावरून जर या महाराष्ट्रात राजीनामे सुरेश देश घेण्याचं यशस्वी झाले असतील तर मग सुरेश दसांनी आका या शब्दाचा अर्थ स्वतःच्या बाबतीमध्ये लावून घ्यावा आणि आपला खोक्या भोसले हा कार्यकर्ता आहे की नाही आणि मग त्याला कोण प्रोत्साहन देतं आणि मग त्या खोक्या भोसल्याचा आका कोण हे एकदा सुरेश दसांनी या महाराष्ट्रामधल्या जनतेसमोर येऊन सांगावं.